हाय हॅलो नमस्कार. मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपलं गावठी दरबार हे चॅनल आहे, त्याच्यावरती तिसरी स्ट्राईक आलेली आहे. त्यामुळे सध्या व्हिडिओ बंद आहेत. तरी पण व्हिडिओज म्हणजे यूट्यूब चॅनल चालू आहे मित्रांनो. अजून काही दिवसानंतर लगेच तिकडे यूट्यूबला व्हिडिओ तुम्हाला मिळतील. जर तुम्ही इंस्टाग्रामवरती माझे व्हिडिओ पाहत असाल तर गावठी दरबार 2 हे आपलं दुसरं चॅनल आहे. तर त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि गावठी दरबारला पण सबस्क्राईब करून ठेवा, का तर ते आपलं मोठं चॅनल आहे. आणि पण काही दिवसानंतर ते डिलीट होईल मित्रांनो यूट्यूबकडून, का तर 3 स्ट्राईक आलेले आहेत आणि चौथी जर आली स्ट्राईक तर मग यूट्यूब चॅनल स्वतः डिलीट केलं जाईल मित्रांनो यूट्यूबकडून. त्यासाठी तर यूट्यूब म्हणजे चॅनल आपलं 2 नंबरचं एक आहे, गावठी दरबार 2 म्हणून. तर तिकडे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन आपले चॅनलवरती व्हिडिओ पाहायला मिळतील, पक्षी परचेस करायला मिळतील, अंडी वगैरे घ्यायला मिळतील आणि पिल्लावाल्या कोंबड्यासुद्धा मिळतील मित्रांनो. तर नक्की सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला, थँक्यू. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. आणि तुम्हाला आपल्या केजमध्ये म्हणा किंवा आपल्या फार्मवरती म्हणा, ह्या 2 नवीन कोंबड्या दिसत आहेत. ही आहे करड्या रंगाची, बाजऱ्या रंगाची किंवा सजगुऱ्या रंगाची कोंबडी. खूप सुंदर आहे मित्रांनो आणि साईज पण खूप मोठी आहे, हाईटला पण खूप मोठी आहे आणि घेर पण खूप मोठा आहे. आणि हिला आणलं आहे आपण सतीश दादाकडून. काय आहे, आपण जिकडे कोंबड्यांचा व्हिडिओ केला होता मित्रांनो, कोंबड्या आणल्या होत्या, कोंबडी आणले होते विक्रीसाठी आहेत म्हणून सांगितलं होतं बघा. खूप स्ट्रॉंग कोंबडे आहेत तिथले, उंच पायाचे उंच मानेचे पण कोंबडे आहेत आणि वेगळ्या रंगामध्ये पण 2 कोंबडे आहेत मित्रांनो, मस्त आहेत. आणखीन पण ते कोंबडे अवेलेबल आहेत जर कोणाला हवे असतील तर. आणि त्याच फार्मवरून ही कोंबडी आणली, एक नंबर स्ट्रॉंग क्वालिटी आहे. ही कोंबडी पण कोंबड्याला सुद्धा सापडत नाही मित्रांनो, एवढी डेंजर आहे. उड्याच मारत असते नुसत्या आणि खूप उंच उडत असते मित्रांनो ही कोंबडी. कोंबडा मागे लागला तर ही पळते एवढं की कोंबडाच दमतो, म्हणजे इतकी स्ट्रॉंग कोंबडी आहे मित्रांनो. ह्या कोंबड्याला तर सापडतच नाही, आपल्या घरचा सगळ्यात मोठा कोंबडा ह्या. तर त्या कोंबड्याला सुद्धा सापडली नव्हती ती पहिल्या दिवशी मित्रांनो. आणि इकडे केजमध्ये 2 अंडी सापडलेले आहेत. आणि एक कोंबडी आपली मल्टी कलरची कोंबडी आहे, तिला व्हाईट विष्ठा होत होती मित्रांनो. हे बघा, ही पाण्यामध्ये थांबलेली आहे. त्याच कोंबडीला पांढरी विष्ठा होत होती, त्यामुळे आपण एन्ड्रोटास BH वगैरे दिलं होतं. काहीतरी इन्फेक्शन झालं होतं, सर्दी वगैरे झाली होती. आणि ते तिचं क्युअर झालं मित्रांनो बऱ्यापैकी, आता ते कवर झालेलं आहे. आणि ही कोंबडी मित्रांनो आपण बंडूकडून आणलेली, ही पण अंड्यावरती आहे सध्या. अंडी छान घालत आहे ही आणि अंड्यांची साईज गोल आहे हिच्या, खूप छान अंडे घालते. आणि हिच्या अंड्यांमधून पिल्लं पण एक नंबर मिळतात मित्रांनो. आणि आपल्याकडे 2 ब्रीडर आहेत, एक साध्या कलर मल्टी कलरमध्ये आणि दुसरा गळकटू. हे बघा, ह्या कोंबडीनं पाण्यामध्ये विष्ठा केली मित्रांनो. आणि ही बघा, ही तुम्ही विष्ठा बघू शकता. आता तिचं एकदम नॉर्मल विष्ठा आहे, जस्ट 2 दिवसाखालीच एवढी पातळ आणि पांढरी विष्ठा घालत होती. आणि आता एकदम तिची विष्ठा एकदम सुधारली आहे मित्रांनो, म्हणजे त्याचा अर्थ की आता ती प्रकृती तिची एकदम छान आहे. का तर आपण वेळोवेळी ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस लगेच आपण अँटीबायोटिक म्हणा, कुठलं औषध म्हणा लगेच देत असतो. आणि मी कधीच आपल्या पक्ष्यांना मित्रांनो आत्तापर्यंत वॅक्सिनेशन केलेलं नाही. आणि गरज पण पडत नाही. जस्ट मला पक्षी आजारी पडला की लगेच कळतं आणि मी लगेच त्याच्यावरती ट्रीटमेंट करतो आणि जास्त पक्षी मरत नाहीत. फक्त आपला एक कोंबडा मेला, त्याने काहीतरी खाल्लं होतं आणि मला एक्झामिन करायला वेळ झाला आणि ते कळलंच नाही मित्रांनो, आणि तो मेला बिचारा. चला, त्याचं जीवन पण तेवढंच असेल. आता इकडे मी पक्ष्यांना ज्वारी वगैरे टाकतोय. आणि हे पिलं मित्रांनो ह्या कोंबडीने काढलेले आहेत आणि खूप छान आहे. आपल्या गणेश वेणुपुरा दादांची ही कोंबडी आहे. बिचाऱ्यांनी लहान असताना, पिल्लू लहान असताना पैसे दिलेत आणि मी अजून त्यांना दिलेले नाही. का तर मला हिची पिल्लंच काढायची होती. सरांना पण माहीत होतं की मी हिची पिल्लं काढून देणार आहे म्हणून. आता हिनं पिल्लं सोडल्यानंतर मी देईन मित्रांनो. ॲक्च्युली हिची पिलं खूप साऱ्या लोकांना वाटली. आता हिचं एक पण पिलू नाही आहे, बाहेरून आपण आणलेत. उलट्या पिसाचे आहेत ते पिलं काही. आणि साध्या कलरमध्ये, मल्टी कलरमध्ये. आणि गळकटूचे 2 होते पण त्यातला एक मेला, मांजराने मारलं मित्रांनो. मांजर पण सध्या त्रास देतं इकडे. आणि ह्या कोंबडामध्ये खातोय मित्रांनो. इकडे आपण ज्वारी ठेवलेली आणि 2 अंडी जी केजमधली होती ती अंडी ठेवलेली आहेत. आणखीन काय, अजून 1-2 दिवसामध्ये आपण घरची एक कोंबडी खूड झालेली आहे, जस्ट आता आली बघा ही. तर ही खूड आहे कोंबडी. हिला आणखीन एक 15-20 अंड्यांवरती बसवणार आहेत आपण. आपल्याकडे ऑलरेडी 2 कोंबड्या बसवल्या आहेत, एक 10-11 अंड्यांवरती आहे. ॲक्च्युली 20 अंड्यांवरती होती, पण सध्या पाऊस पडला, गरजलं आणि ती अंडी खराब झाली मित्रांनो. म्हणजे 10 अंडी खराब झाली, 10 अंडी चांगली आहेत आणि दुसरी एक 20-22 अंडी चांगली आहेत. जे आता बाजारा रंगाची कोंबडी दाखवली तिच्या खाली 20-22 अंडी आहेत आणि बऱ्यापैकी सगळीच मल्टी कलरमध्ये, उलट्या पिसाची, गळकटी, हे सगळंच मिक्स आहे त्याच्यामध्ये, पण प्युअर गावठी अंडी. तर बघूया रिझल्ट काय येतो काय नाही. आणि आपल्या घरच्या काही कोंबड्यांची अंडी आपण जमा केली आहेत, 10-15 अंडी आहेत, लहान मोठ्या साईजमध्ये आहेत. पण सगळीच अंडी आपण ठेवणार आहोत, जेवढी पिलं निघतील तेवढे निघतील. एकंदरीत तुम्हाला हा आपला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आणि आपल्या गावठी दरबार 2ला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.